नमस्कार मित्रांनो, विविध शासकीय विभागामध्ये नोकर भरती सुरू झालेली आहे। आता तरी अभ्यासाला लागा, टाइमपास करणे सोडून द्या। सामान्य ज्ञान हा आपला विषय पक्का करण्यासाठी आपल्या चॅनलवरती 200 पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत। तेव्हा चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा। आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। मित्रांनो, मेहनतीला दुसरा कोणताही पर्याय नाही हे नेहमीसाठी लक्षात ठेवा। चला तर आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? कोणी दिला मित्रांनो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लाल बहादूर शास्त्री। लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला। प्रश्न दुसरा, कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव काय आहे? काय आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, बा। कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव बा आहे। प्रश्न तिसरा, महात्मा गांधी यांच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह कोणत्या सह आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती? कोणत्या सह आरोपीला फाशीची शिक्षा झाली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, विनायक आपटे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। विनायक आपटे या सह आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती। प्रश्न चौथा, 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणाचा पराभव झाला? कोणाचा पराभव झाला मित्रांनो? योग्य उत्तर आहे पर्याय बी, सिराज उद्दौला। 1757च्या प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौला यांचा पराभव झाला होता। प्रश्न पाचवा, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली होती? केव्हा घेण्यात आली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, 1952 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पहिली सार्वजनिक निवडणूक 1952 मध्ये घेण्यात आली होती। प्रश्न सहावा, खालीलपैकी कोणत्या महिलेस सन 1947 नंतर स्वतंत्र भारतातील राज्याची प्रथम महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला? कोणाला हा मान मिळाला होता मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, सुचेता कृपलानी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या। प्रश्न सातवा, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात मित्रांनो? हा अतिशय सोपा प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट्समध्ये देखील देऊ शकता। पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हणतात। प्रश्न आठवा, रॉबर्ट क्लाइव्हने कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती? कोणत्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, बंगाल हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली होती। प्रश्न नववा, पंडित नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु तेवढाच महत्त्वाचा आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक बी, चाचा हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पंडित नेहरू यांना चाचा या टोपण नावाने ओळखले जाते। प्रश्न दहावा, महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? कुठे झाला मित्रांनो? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बरं। पर्याय क्रमांक सी, पोरबंदर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर येथे झाला। मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन ऑन करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। असे केल्याने नक्कीच आपला फायदा होणार आहे। तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राइब कराच। चला पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघूया। प्रश्न 11वा, साहित्याचा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास मिळाला? कोणत्या पुस्तकास हा पुरस्कार मिळाला मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, गीतांजली हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। साहित्याचा नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या पुस्तकास मिळाला। प्रश्न 12वा, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? कोणी म्हटले आहे मित्रांनो? या प्रश्नाचे उत्तर कमेंट्समध्ये सांगा। पर्याय क्रमांक सी, बी आर आंबेडकर हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। जात हा बंदिस्त वर्ग आहे असे बी आर आंबेडकर यांनी म्हटले आहे। प्रश्न 13वा, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंगाबरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे होते?
कोणत्या गावचे होते मित्रांनो? पर्याय क्रमांक डी खेड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। शिवराम राजगुरू हे खेड या गावचे होते। प्रश्न 14वा, भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात? प्रश्न नीट लक्षात घ्या। भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक बी दादाभाई नौरोजी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात। प्रश्न 15वा, कोणाला आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? प्रश्न पुन्हा एकदा लक्षात घ्या। कोणाला आद्य क्रांतिकारक म्हटले जाते? पर्याय क्रमांक बी वासुदेव बळवंत फडके हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हटले जाते। प्रश्न 16वा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो। कोणी स्थापना केली? पर्याय क्रमांक बी भगतसिंग हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना भगतसिंग यांनी केली। प्रश्न 17वा, महाराष्ट्रात होमरूल चळवळ कोणाच्या नेतृत्वात चालवली गेली? कोणाच्या नेतृत्वात चालवली गेली मित्रांनो? पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक हे आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। महाराष्ट्रात होमरूल चळवळ लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वात चालवली गेली। प्रश्न 18वा, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारली मित्रांनो? पर्याय क्रमांक ए तुफान सेना हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले। प्रश्न 19वा, सैनिकी स्कूल साताराची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? कोण संरक्षण मंत्री होते मित्रांनो? पर्याय क्रमांक बी V.K. कृष्ण मेनन हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। सैनिकी स्कूल साताराची स्थापना झाली तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन हे होते। प्रश्न 20वा, महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? कोणाची निवड केली होती मित्रांनो? पर्याय क्रमांक डी विनोबा भावे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली। मित्रांनो, आपल्याला किती प्रश्नांची उत्तरे देता आलीत ते कॉमेंटमध्ये सांगा। माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।